हो, मी पक्षात नाराज आहे. ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची जाहीर कबुली. लवकरच भूकंप. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला घरघर लागली आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. एकतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे गटात नाशिकमध्ये मोठी फूट पडली. आता नाशिकमधलाच ठाकरे गटाचा एक मोठा नेता भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. या नेत्याने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज माध्यमांशी बोलताना सुधाकर बडगुजर यांनी हो, मी पक्षात नाराज आहे असं सांगितलं. ठाकरे गटासाठी हे चांगले संकेत नाहीत. पुढच्या काही दिवसात ठाकरे गटात आणखीन भूकंप होऊ शकतो. राज्याचे मुख्यमंत्री आहे, शहराचे काही प्रश्न असतात ते मांडण्यासाठी भेटलो असं सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर सांगितलं. मीच नाही तर पक्षात 10 ते 12 जण नाराज आहेत. संजय राऊत यांच्यावर नाराजी नाही. पक्ष संघटनेत बदल करताना विश्वासात घेतलं नाही म्हणून नाराजी आहे. महानगर प्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहेत असं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे. पक्षासाठी एवढं काम केलं, आम्ही वातावरण बदलवून खासदार निवडून आणला आणि याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना सांगितलं, अनेकदा सुधारणा करावी अशी मागणी केली, पण अजून काही बदल दिसत नाहीत. विलास शिंदे यांची इच्छा होती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा, पण तसे झाले नाही. माझी नाराजी स्वतःवर आहे असं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे. ही वस्तुस्थिती काय? मी कोणावर नाराज नाही. आदरणीय मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले. नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते. म्युन्सिपल कामगार सेनेचा मी अध्यक्ष आहे. 2700 कर्मचारी आमच्या युनियनमध्ये आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाहीरपणे भेटलो मुख्यमंत्री साहेबांना. बंद दाराआड नाही भेटलो, सर्वांसमोर भेटलो आणि 3600 पदं या ठिकाणी रिक्त आहे, ती लवकर भरती झाली पाहिजे. क्लास 3 आणि क्लास 4चं प्रमोशन बाकी आहे, ते प्रमोशन लवकर झाले पाहिजे आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ 10, 20, 30 या प्रमाणे शासनाच्या निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांना हा दिला पाहिजे. ह्या प्रमुख 3 मागण्या होत्या आणि त्या मागण्यांचं निवेदन मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिले आणि त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मला दाखवली आणि निश्चितपणाने कर्मचाऱ्यांना ते न्याय मिळेल. मात्र मधल्या काळात पक्षांतर्गत संघटनात्मक जे बदल झाले त्याच्यामुळे आपण इतर पदाधिकारी नाराज आहेत. हा, संघटनात्मक बदल झाल्यापासून एक 10-12 लोक निश्चितपणे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु विलास शिंदे सारखा महानगर प्रमुख ज्यावेळेस राजाभाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलास शिंदे असेल, मी असेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आणि संघटनातून बांधणी मजबूत होती म्हणून तो यशामध्ये रूपांतर झाला. किंबहुना विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलं. अपयशानंतर माझी भूमिका थोडंसं मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही, तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी विनंती केली पक्षप्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला. परंतु संघटनातून बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.